ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ॐ साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। ही वाक्य जगन्माता नमस्कार
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। भक्तगण हो, दरवर्षाप्रमाणे यावर्षीही आपली पालखी निघत आहे आणि ती 47व्या वर्षाकडे जे आहे यशस्वी वाटचाल करत आहे। मी गोपाळ मुळीकजींना विनंती करीन, आज आपण भाग्यवान आहोत की आपले तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आलेले कॅप्टन तमिल सेल्वन यांनी पालखीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी पदार्पण केलं आहे। सर्वप्रथम आपण त्यांना जे आहे त्यांना शुभेच्छा देऊया की ते आपल्या इकडनं जे आहे सेवेकरी पण आहेत आणि त्यातल्या त्यात भरपूर सेवा करतात। त्यांना 2 शब्द सांग। हाँ कैप्टन जी, फर्स्ट ऑफ ऑल मैं आपका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। आज आप हर साल की तरह हम भक्तों को शुभकामनाएं देने आए हैं और हम भक्तों से एक शुभकामना लीजिए कि आप तीसरी बार चुन के आए हैं और हम साईं से प्रार्थना करेंगे आप इसी तरह सेवा करते रहिए और चुन के आते रहिए। तो आप भक्तों से क्या कहना चाहेंगे कैप्टन जी? यहाँ पर उपस्थित सब देशभक्त और देवभक्त दोनों को मैं नमस्कार करता हूँ। पहले सबको मैं धन्यवाद देता हूँ, मेरे को तीसरा बार एमएलए बनाया है। आपको शुभेच्छा देता हूँ। बाबा का आशीर्वाद से कोई भी कितना भी मेहनत करो, कितना भी काम करो, भगवान का शक्ति, भगवान का आशीर्वाद, जनता का आशीर्वाद के साथ भगवान का आशीर्वाद चाहिए। भगवान का आशीर्वाद इधर आया नहीं आया सबको मिलने चाहिए। यहाँ पर पाद यात्रा जाने वाला बाबा का आशीर्वाद से अच्छा तरफ से जाके आना चाहिए। ये साइन कोलीवाड़ा बहुत स्लम एरिया, सब जनता को मैं बिल्डिंग में रहना चाहता हूँ। उनका रीडेवलपमेंट मेरा चालू हो रहा है। उनके लिए बाबा का शक्ति और काम करने को सबको शक्ति दे, मेरे को भी और शक्ति दे। साइन कोलीवाड़ा का जनता आगे बढ़ो। धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। साईबाबा मंदिर क्लबतर्फे कॅप्टन तमिल सेल्वम हे आमचे मित्र आहेत आणि बालपणापासून आम्ही एकत्र सगळं आम्ही हे करतोय। हे आमचे मित्र आहेत आणि त्यानंतर हे नगरसेवक होते आणि आता 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्याबद्दल हे मंडळातर्फे आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। शाल व श्रीफळ आम्ही त्यांना देत आहोत। पालखी थोड्याच वेळात इकडनं निघत आहे। पालखी जी आहे शिर्डीपर्यंत जाणार आहे। 65 किलोची ही पालखी प्रत्येक साई भक्त आपल्या खांद्यावर घेऊन शिर्डीपर्यंतचा मार्ग चालणार आहेत। तर सर्व भक्तगण जे आहेत उत्साहात आहेत। नेत्रदीपक सोहळा जी आहे शिर्डीच्यासाठी निघत आहे आणि सर्व भक्तगण अत्यंत उत्साहात आहे। एक अत्यंत आकर्षक नेत्रदीपक सोहळा आज 47वा वर्ष साजरा होत आहे। सर्व भक्तांच्या व भक्तांबरोबर आलेल्या त्यांच्या मित्र आणि परिवारांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज, एक अलौकिक भक्तिभाव आहे। पालखी जी आहे इकडनं निघत आहे। आज 8 जानेवारी बुधवार 2025 47व्या वर्षात पालखीचे पदार्पण होत आहे। तरी सर्व भक्त अत्यंत उत्साहाने पालखी जी आहे निघण्याची वाट पाहत आहेत। थोड्याच वेळात जी आहे पालखी इकडनं निघणार आहे। त्याप्रमाणे यावर्षी देखील प्रचंड भक्तांची गर्दी, वाढत्या संख्येत चालत जाणारे साई भक्त व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व परिवारजन। आज साईंची पालखी जी आहे ती निघत आहे।
आणि हा नेत्रदीपक सोहळा आपण पाहत आहोत सद्गुरू फोटो स्टुडिओच्या तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे। तरी भक्तगण हो, दर वर्षाप्रमाणे 47व्या वर्षाच्या पालखीत आलेले सगळ्या भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सर्व चालत जाणाऱ्या साई भक्तांना हार्दिक शुभेच्छा व त्यांना जे आहे संपूर्ण बळ साई जे देईल पूर्णपणे मनाने कॉन्स्टंट केलं त्यांनी स्वतःला एक साईंना भेटण्याची उत्कंठा, साईंना भेटण्यासाठी त्यांची जी आतुरता आहे ती त्यांना शिर्डीपर्यंत नेणार आहे। आज भक्तगण जे आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील साईंची पालखी उत्साहात नेत आहेत। थोड्याच वेळात साईंची पालखी इकडनं प्रस्थान होईल। एक निस्वार्थ सेवेकरी, कुणाच्याही हाकेला मागे पुढे न बघता एकही क्षण न घालवता जे आहे धावून जाणारे गजानन पाटीलजी शाखा प्रमुख, शिवसेनेचे शाखा प्रमुख, विधानसभा सदस्य जे आहेत ते आज आपल्याबरोबर आहेत। साई भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येतात। मी त्यांना आपल्या साई भक्तासाठी 2 शब्द बोलायला मी प्रार्थना करतो त्यांना। गजाननजी, आज संपूर्ण चर्चा आहे की कोणाचा एक फोन जरी आला तो कोण आहे काय आहे हे न विचारता आपण जाऊन जाता आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ सायन हॉस्पिटलमधील लोकांच्या सेवेसाठी जातो। ही प्रेरणा कुठून आणता? ह्या प्रेरणामागे आमच्या साई भक्तांना एक 2 शब्द सांगा की त्यांनाही प्रेरणा मिळावी। ही प्रेरणा कशी येते? सर्वांना साईराम। सर्व आज यंग बॉईज स्पोर्ट्स क्लब या पालखीचा आज मला वाटतं नाहीतरी 38वं वर्ष असेल। मी 20-22 वर्ष मी बघतोय लहानपणापासून इकडे आल्यापासून की एक साई भक्त आणि ही जी प्रेरणा तुम्ही बोललात, मी शिर्डीला पायी जातो, साई सेवक म्हणतो आणि हे साईबाबाच्या चरणीतून आहे। 93 पासून मी पायी जातो। त्या बाबांची कृपा आहे की आज मी सेवा करायला बाबांनी चांगले ज्ञान दिले, चांगलं हे दिलं म्हणून आज मी सेवा करतो आणि असंच बाबांच्या चरणी मस्तक होऊन दरवर्षी सेवा करेन ही माझी इच्छा आहे। दरवर्षी पायी जायचं हे असतं, थोडं जाऊन येतो आणि परत साई सेवकमधून मी पायी जातो। असंच मी साईबाबाच्या चरणी सर्व साई भक्तांना सुखाने नेऊ दे, सुखाने आण। धन्यवाद गजाननजी, आज आपण आलात। सर्व साई भक्तांच्या शुभेच्छा, शुभकामना तुमच्यासोबत आहेत की आपण सेवा सतत करत राहावी आणि जो कोणीही एक हाक मारेल त्याच्या हाकेला जाऊन जात राहा, याची तुम्हाला भरपूर यश मिळावे ही साईचरणी प्रार्थना। तर साई भक्तो, पालखी निघत आहे आणि सर्व साई भक्त तयारीत आहेत। यंग बॉईज स्पोर्ट्स क्लब तर्फे निघणारी 47व्या वर्षाची पालखी आहे। तरी पालखीला प्रस्थान होत आहे। सर्व साई भक्त तयार आहेत। सर्व साई भक्तांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक हास्य, एक अलौकिक भक्तिभावना आणि भक्तिभावनेने सजलेला हा सोहळा, सर्वत्र एक भक्तिभाव, साईंच्या चरणी नतमस्तक झालेले अनंत साई भक्त, पायी शिर्डी जाणारे साई भक्त, त्यांना शुभेच्छा देणारे साई भक्त आहेत। आणि आज जे आपले दरवर्षाप्रमाणे येतात यात काही भक्तांना आज 25-25 वर्ष होत आहे। आमचे रवी शर्माजी आहेत, ते आज बरेच वर्ष चालत जात आहेत। त्यांना मी विनंती करीन कि त्यांनी त्यांचे 2 शब्द सांगावे। रवि जी, आज बहुत साल से आप पालकी में चल के जा रहे हैं, आपका क्या अनुभव है, जरा बताइए। आई तुझा संसार बघो देखो, आई तुझा संसार देखो। रवी सर सांगतात की एका साई भक्तांनी बनवलेला आई तुझा संसार हा चित्रपट यूट्यूबवर सगळ्यांनी पाहावा आणि सदिच्छा द्यावी की दरवर्षी साई भक्तांसाठी नवीन नवीन चित्रपट बनवण्यात यावे। तरी आज हजारोच्या संख्येने साई भक्त शिर्डीला जाणाऱ्या भक्तांना जे आहे शुभेच्छा, प्रेरणा देण्यासाठी आलेले आहेत।
आपल्याबरोबर आबा आहेत आणि आपल्याबरोबर संस्थापक गोपाळ मुळेजी आहेत. मित्र हो, 1978ला पहिली जी पालखी निघाली, पहिली जी पदयात्रा निघालेली ती आता 50व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म. साई भक्तांनो, पालखी निघालेली आहे. पालखी शिर्डीसाठी यंग बॉय स्पोर्ट क्लबच्या मंदिरातनं निघालेली आहे आणि त्याचबरोबर भक्तगण जे आहे अत्यंत उत्साहात पालखीबरोबर चालत आहेत. अनेक भक्तगणांचे जे आहेत परिवारगण, मित्रगण आलेले आहेत, त्यांना शुभेच्छा द्यायला, प्रेरणा द्यायला. 47व्या वर्षाच्या ह्या पालखीचा प्रस्थान झालेला आहे आणि प्रचंड संख्येने साई भक्तांनी जे आहे याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. मित्र हो, आपण बघत आहात की एक उत्साह, एक अलौकिक भक्तिमय वातावरण जो या ठिकाणी आज यंग बॉय स्पोर्ट्स क्लबतर्फे निघालेल्या पालखीत दिसत आहे. तरी भक्तगण हो, पालखी जी आहे नुकतीच यंग बॉय स्पोर्ट्स क्लबवरनं निघाली आहे, ती शिर्डीला प्रस्थान होत आहे, शिर्डीला रवाना होत आहे. साईंचं नाम मुखी घेत, साईंचे नामस्मरण करत पालखी निघालेली आहे. श्री साई नाथाय नमः. भक्तगण हो, यंग बॉईज स्पोर्ट क्लबतर्फे निघालेली 47व्या वर्षाची मुंबई शिर्डी पदयात्रा पालखी आज 8 जानेवारीला निघाली आहे. भक्तगण मोठ्या संख्येने पालखीच्या बरोबर शिर्डीत जाणार आहे. साई भक्तांतर्फे, एका मंडळाच्या साई भक्तांतर्फे पाण्याची व अल्पोहाराची सेवा करण्यात आलेली आहे. साई यंग बॉय स्पोर्ट्स क्लबतर्फे त्यांचे हार्दिक आभार. यंग बॉय स्पोर्ट्स क्लबकडनं निघालेल्या पालखीसाठी अल्पोहार व पाण्याची व्यवस्था जी आहे एका साई मंडळातर्फे करण्यात आलेली आहे. त्या साई मंडळाचे यंग बॉईज स्पोर्ट्स क्लबतर्फे हार्दिक हार्दिक आभार. पालखी जी आहे एका साई मंडळातर्फे देण्यात आलेल्या अल्पोहार, दूध, पाणी व अल्पोहार यासाठी काही क्षणासाठी इकडे थांबली आहे. तरी सर्व भक्तांतर्फे, सर्व साई भक्तांतर्फे या साई मंडळाचे जाहीर आभार. साईंची पालखी जी आहे पुढच्या मार्गासाठी जी आहे प्रस्थान झालेली आहे. तरी सर्व साई भक्त अत्यंत उत्साहात दिसत आहेत. साईंना भेटण्याची एक आतुरता सर्व साई भक्तांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. तसंच सर्व साई भक्त जे आहे एक अलौकिक अत्यंत आनंदात आहेत. साईंना भेटण्याची एक उत्कंठा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मुखी साईंचे नाम आणि साईंच्या शिर्डीला चालत जाण्याची जी आहे एक उत्कंठा. साईराम साईराम साईराम. सर्व भक्तगण अत्यंत आनंदात, अत्यंत उत्साहात व त्याचबरोबर भक्तजनांच्या बरोबर आलेले सर्व मित्रगण व परिवार चे सदस्य जे आहेत ते साई भक्तांना
हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर ते देखील काही पाऊल चालत आहेत. काही भक्तगण घाटकोपरपर्यंत जातात, काही भक्तगण कल्याणपर्यंत असतात. मग त्यानंतर जे आहे साई भक्त जे शिर्डीपर्यंत जाणारे ते असतात. असा हा सोहळा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो. या सोहळ्याने 1978पासून चालू झालेल्या ह्या पदयात्रेने, त्यानंतर पालखीत रूपांतर झालेल्या पदयात्रेने 47वा वर्ष आज साजरा केलेला आहे. त्याचबरोबर या पालखीतनं अनेक पालख्या देखील निघत आहेत. तरी सर्व साई भक्तांना सद्गुरू फोटो स्टुडिओतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साई भक्त हो, यंग बॉयज स्पोर्ट्स क्लब तर्फे निघालेली पालखी जी आहे ती आता सायन GTV नगर स्टेशनच्या इकडे आलेली आहे. भक्तगण जे आहे संपूर्ण उत्साहाने पालखीच्या सोबत जे आहे जात आहेत. त्याचबरोबर भक्तगणांच्या साई भक्तांच्या बरोबर आलेले जे साई भक्तांचे परिवारगण जे आहेत ते देखील आलेले आहेत. अत्यंत उत्साह आणि एक नेत्रदीपक सोहळा आज बुधवार दिनांक 8 जानेवारीला पाहायला मिळत आहे. साईबाबांची यंग बॉयज स्पोर्ट्स क्लबतर्फे 47व्या वर्षाची पालखी निघाली आहे. त्या पालखीत प्रचंड संख्येने जे आहे भक्तगण ते साईच्या पालखीबरोबर शिर्डीला चालत जाणार आहेत. त्या भक्तगणांना भरपूर शुभेच्छा. त्याचबरोबर त्या भक्तगणांनी मुखी साईचं नाम घेत शिर्डीपर्यंतचा जो पल्ला गाठावा आणि साईबाबा प्रत्येक चरणी प्रत्येक भक्ताच्या सोबत आहेत हे समजून त्यांनी प्रत्येक पाऊल उचलावा. स्वतःला एक कॉन्स्टंट त्यांनी करून घेतलेलं आहे सर्व साई भक्तांनी की हे पाऊल आता शिर्डीपर्यंत चालत जाणार आहेत. पालखी जी आहे शिर्डीच्या दिशेने निघालेली आहे. यंग बॉयज स्पोर्ट्स क्लबतर्फे निघालेली 47वी पालखी जी आहे आता GTV नगर स्टेशनकडे पोचलेली आहे. तरी सद्गुरू फोटो स्टुडिओतर्फे सर्व साई भक्तांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. साई भक्त अत्यंत उत्साहात आणि एक आनंदमयी वातावरणात जे निघालेली पालखी त्याचा आनंद घेत आहेत. सर्व साई भक्त उत्साहाने शिर्डीच्या मार्गाला रुजू झालेले आहेत. पायी निघालेली ही शिर्डी साई भक्तांची जे पालखी आहे ती आज 8 जानेवारीला निघालेली आहे. अनेक भक्तांनी यात भाग घेतलेला आहे. सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.